आज आहे चिकनचा बेत बघा. 4 माणसासाठी लागणारं चिकन. अर्धा किलो चिकन घेतले, 2-3 कांदे घेतलेत, टमाटे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलाय, खोबरं. आता सगळी तयारी करते माधवी, नंतर मी करणार आहे भाजी. तर मी थोडंसं मशीन काम करते. तिकडे आमचं चला चिकन बनवणार आहे मी. झणझणीत स्पेशल गावरान चिकन. कसं बनवते ते सांगते, दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी बघा मी काय घेतले. 2 मोठे कांदे घेतले चिरून, 2 छोटे टोमॅटो घेतले, तेजपत्ता घेतलाय, 4 काळी मिरी घेतली, तर 3 लवंग घेतलंय आणि फूल घेतलंय आणि दालचिनी. आणि हे आलं लसूण कोथिंबीर हे वाटून घेतले. आणि हे अर्धा किलो चिकन. आपलं कुकर गरम झाला की आपण त्याच्यात तेल घालून घेऊया. चिकन मसाला घेतला, घरकुले घेतले. आपल्या घरातला काळा मसाला आहे, घरगुती गावाकडचा. एक चमचा घेते मी. थोडीशी लाल मिरची पावडर घेते. तिखट कमीच खाणार आहे, थोडंसं तोंडात लागलं यांच्या, त्याच्यामुळे थोडंसं तिखट कमीच घेणार आहे मी. थोडीशी धना पावडर, एक चमचा धना पावडर, तेल तापलंय आपलं. टोमॅटो कांदा परतू झालाय. तेजपत्ता टाकते, 3 लवंग टाकते, 3च काळी मिरी घेतली तर तिखट नको म्हणून, आणि थोडीशी दालचिनी, त्याला मी थोडंसं लाल द्यायचं तेलामध्ये. त्याचा थोडासा वास लागू द्यायचा छान, म्हणजे नाही का, तेजपत्त्याचा, लवंग, काळी मिरी. पेस्ट टाकू, कोथिंबीर, आलं लसूण. काळा मसाला घरचा आणि धना पावडर आणि लाल मिरची पावडर थोडीशी घेतली आहे. आणि नंतर टाकणार आहोत आपण चिकन मसाला. आणि गावाकडं घरकुल वापरतात, घरकुल छान लागते. घरकुल हे टाकू आपण. बिना खोबऱ्याचं वाटण नाही, वाटणची भाजीच नाही आहे. फक्त टमॅटो, कांदा, आलं लसूण आणि लाल मिरची पावडर, थोडासा गावाकडचा काळा मसाला. डायरेक्ट फोडणी देऊन चिकनची भाजी मीडियम करायची, म्हणजे जास्त रस्सा नाही आणि जास्त सुक्कं नाही.
आता आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत चिकन. स्वच्छ धुवून घेतलंय. आता मी घरकुल टाकते थोडीशी. अख्खी नाही टाकायची आपल्याला, अर्धीच टाकायची आणि ही पण अर्धीच टाकायची. गरम पाणी करायचं थोडंसं. गरम पाणी ओतायचं म्हणजे लवकर शिजतंय पण, आणि गरम पाणी ओतल्याने चव बी येते. थंड पाणी ओतायचं नाही. छान तेल सुटलंय म्हणा, शकता तुम्ही. दिसलं का? चिकनला बघा. आता ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. टाकते, जास्त नाही घालायचं. आपल्याला 4 माणसाला पुरण एवढं करायचे. आता ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मस्त ग्रेव्ही होणार आहे, झणझणीत गावाकडचं चिकन. आता ह्याला कुकरला शिट्टी लावून ठेवू, झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या करू फक्त. तर 3 शिट्ट्या होऊ द्या. 3 शिट्ट्या झाल्यावर दाखवते मी तुम्हाला भाजी. काढून बघूया. झणझणीत गावरान चिकन बघू शकता. झणझणीत गावरान चिकन. कसं आहे? आता ह्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. झणझणीत चिकन. खाऊन दाखव चल. शिजलंय का? दाखव शिजलंय का? छान झालंय. तू खा. झणझणीत चिकन. झणझणीत गावरान चिकन. धसकेबाज. कुकर मधली काढली आहे भाजी आहे पातेल्यात आता जेवायला. बघा घरगुती गावरान चिकन कसं आहे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं वाटतंय, कसं दिसतंय. चव बघायची असली तर खाऊन बघा.